नमस्कार मंडळी, मी राजू नानाजी फुके, परमराज यूट्यूब चॅनलचा होस्ट. आपलं चॅनल फुके सर पहिल्यांदा. आता विषय असा आहे की बँकेचे लोक कर्ज वसुलीसाठी येत आहे, तर ते फोटो काढून देतात आणि आणि माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांनी इलेक्शनपूर्वी 7-12 पुरा असं बोललेलं होतं. 6 वर्षापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. त्यावेळेसही पात्र होतो आम्ही. 2 लाखाच्या आत इंडिव्हिज्युअल 2 महिला शेतकरी या इथे आणि सोबत मी संघटना. तर अशा रीतीने अशा बरेचसे नातेवाईक किंवा कोणी आम्ही पाहतो आहे, त्यांची 6 वर्षापासून कर्जमाफी घोषित होऊन जाते. तर आम्हाला ज्या जमिनी मिळाल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या वेळेस, आमचे जे पूर्वज काही लढले असेल त्यांना जमिनी मिळाल्या आणि त्यावेळेस शेती सांभाळून आम्ही देशरक्षणार्थही गेलेलो होतो. म्हणजे आमचे पूर्वज किंवा महाराष्ट्रातील बहुसंख्य छत्रपती शिवाजी महाराज आणि परकीय आणि त्याच्यानंतर पुढच्या पिढ्यांचं होणे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी वडिलोपार्जित आजोबांनी यांनी ठेवली. आणि घरातली लोकांनी कधी कुठे नोकरी करून किंवा कसं जमीन ठेवल्या. जमीन ठेवणं म्हणजे भारतात जसं बॉर्डरवर सैनिक असतात, आता ती पद्धत बदली. सैनिक आहे आणि सैनिकांना पगार, या सगळ्या गोष्टी असतात. शेतकरी हा शेती सांभाळण्यासाठी कर्ज घेतो, नातेवाईकडून घेतो, इकडून घेतो, बँकिंग घेतल्यानंतर भाव मिळत नाही म्हणून त्यांना दुष्काळ, ओला हे सगळं होतं, त्यातून कर्ज फेडू शकत नाही. मग त्या सरकारने 30 सप्टेंबर 2019 दिले. मग अपात्र झाला. औरंगाबाद हायकोर्टाने जो निर्णय दिला, माननीय औरंगाबाद हायकोर्ट म्हणजे मुंबई हायकोर्ट औरंगाबाद ब्रँच, 20 जून 2020, तर शेतकऱ्यांचे जे कर्ज व्याज घेऊ नका. आणि बोललं GRमध्येही महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये जो GR तुम्ही वाचला असेल तर त्यात होतं, किंवा GR नंतर जे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलं होतं की कर्जाचा काही विचार म्हणजे व्याजाचा विचार कर नाही. त्यानंतर त्यांनी मुदतवाढ घेतली, कोरोना झाला, यानंतर मग जे बसले तर बँकिंगने आम्हाला, तुम्ही शेतकरीच नाही, तुम्ही असंच नाही, अशा रीतीने उत्तर दिलं. म्हटलं बघ, तुम्ही चुकीची माहिती पाठवली, तुम्ही म्हणजे तुमच्यावर 420 गुन्हे का दाखल. तर त्यानंतर बँकेने माझ्यावर तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा का, तुमच्याच पैशांनी का नाही, असं मला पत्र पाठवलं अमरावतीवर. तर अशा रीतीने असे बरेचसे शेतकरी असतील, त्यांच्यावर काय अन्याय झाला. त्यानंतर आमचं सोनं गेलं बँकेत ठेवलेलं, कारण बँकेत त्यानंतर आहे मधात तुम्हाला माहीत आहे की 2016 त्यावेळेस आता पाणीच नाही आलं होतं, सोयाबीन पिकवली होती, ते सगळं गेलं. असे बरेच वेळा कधी ओला दुष्काळ, कधी कापूसही आहे, म्हणजे पूर्ण हे आहे, येणारे बंधारे व शेतातलं दुसरं पाणी येतं इकडे आमच्या शेतात येतात. ते असे असल्यामुळे, असे पैसे गेल्यामुळे, त्यामुळे आणि शेतीला वेळ द्यायचा म्हणजे दुसरं काही करता येत नाही. आता अशी विचार असल्यानंतर आम्ही हे झालं, मग कर्ज मग त्यानंतर 5% घ्यायचे, त्याच्या शेती पेरायची, ते खर्च आणि शेतीचा खर्च आणि माणसाचं शेतकरी म्हणजे आता माझ्या पण वयाच्या अनुसार प्रत्येकांना बिमाऱ्या लागतात, दाताचे प्रॉब्लेम सुरू होतात, प्रत्येकाला डॉक्टरची फी. अरे मागच्या वर्षी मी तूर पिकवली, तिथं तो मुकन झाली आणि तिच्यामध्ये इतकं काही वर्षभराच्या गोळ्या घ्याव्या लागतात ना शुगरच्या, त्या 2 म्हणजे त्याच्यापेक्षा तर 16-17 हजाराचं उत्पन्न नाही, तेही 2.5 एकरात. मग अशा रीतीने कसा माणूस टिकेल? शेतीच्या नावानं पडीत, आणि काही शेती पडीत पडते जर पैसाच नसेल तर. मग अशी अन्न सुरक्षा जी शेतकऱ्याच्या जवळ आहे, शेतकऱ्यांचं जीवनमान कसं आहे, मुलांचं शिक्षण आहे, इंजिनिअरिंगला पाठवायचं आहे, तर तुमचं सिबिल नसल्यामुळे स्टेट बँक सांगते की तुमचं सिबिल नसेल, गॅरंटर पाहिजे. गॅरंटर देऊ शकत नाही, तुमचं सिबिल चांगलं नसेल तर देणार नाही. मग कुठून पैसे आणायचे? 5%, 10%, 6% जे काही असेल ते महिन्याचे, आणि ते भरायचे. अरे पोरगा तरी शिकवू द्या ना, त्यालाही तुम्ही अशा अटी करून त्याने आहे, त्याला दर महिन्यानं पाठवायचे. मग हे कुठून सोय होणार? आम्ही बसलो शेतीमध्ये. अरे मी बेसिक ग्रॅज्युएट आहे, आज हायस्कूल टीचर म्हणून जर मी सर्व्हिस केलेलं असतं त्या रीतीनं मला 1-1.5 लाख किंवा ज्याप्रमाणे जे पगार राहिले असते. आणि तुम्हाला एक गोष्ट आहे, गंमतची गोष्ट बघा,
यांनी कर्जमाफी घोषित केली, जशी काही कॉपी केली. 6 वर्षापूर्वी 30 सप्टेंबर 2019 म्हणजे 6-7 वर्षा अगोदर जे बोलले ते त्यामध्ये 2 लाख होते. आताही 2 लाख बोलली. काय नवीन केलं? आणि कोणाचं पगार 25,000 असेल किंवा कोणाचं पेन्शन 25,000 तर मग 6 वर्षात 25,000 राहिलं का? म्हणजे कॉपी पेस्ट. त्यासाठी तुम्ही समिती बनवल्या. आता बँकिंगवाले येतात. आपला विषय जो आहे बँकिंगवाले कर्जमाफी काय सांगतात, तुमच्या नावाने वॉरंट काढलं होतं, आमचे साहेब येणार होते. मी मुख्यमंत्र्याला लेटर लिहिलेलं आहे या बाबतीत आणि बाबतीतही लिहिलं की शेतकऱ्यांचा सन्मान, त्याची अर्थव्यवस्था सगळी ही तुमची सरकारची जबाबदारी आणि तुमचे फोटो काढून देतात. तुम्ही काय चोर लोटरे आहे का? अरे तुम्हीच योजना केली, तुम्हीच GR केला आणि तुम्ही त्याप्रमाणे पूर्ण झाले नाही तर याचा अर्थ काय? 420 कोणी केली? तुम्ही आतून कोणाला सांगत असाल तर आम्हाला काय माहीत? बँकेला सांगत असाल तुम्ही कर्ज वसूल करा, आम्ही वेळ घेतो. वेळेवर आता 30 सप्टेंबर 30 जूनपर्यंत तुम्ही कर्जमुक्त करणार होते, मग आता यावेळेस कसे येऊन राहिले बँकेवाले? म्हणजे तुम्ही काही कर्ज वसुलीसाठी केलं आहे का GR? OTS योजना 2 लाखाच्या वर कोणी सांगितली OTS? आणि 1 लाखाचं तुमचं कर्ज नव्हतं त्या 30 सप्टेंबर 2019. ते तुमचे 2,85,000 म्हणजे 2,55,000 असं ते लिखत देत नाही. तुम्ही गेल्यानंतर हे नाही, पण मी ते मुख्यमंत्र्याला कळवलं. तर तुमच्या हे समित्या काय करतात? इतक्या वेळात तुमचं 7 लाख करोडचं बजेट आहे. फक्त शेतकऱ्यासाठी तुमच्या 35 लाख हजार निघतं, 35 लाख निघतात. बाकीचं काय करता तुम्ही? मला तुम्हाला इलेक्शन होतं, एका गावाला नगरपालिकेला तुम्ही 4,000 कोटी दिलं आहे. आता असं आम्ही ऐकलेलं आहे, जे कोणी नाव घेण्याची गरज नाही. आणि एवढं बजेट तुम्हाला होतं, कर्जमाफी करण्याची तुम्ही तात्काळ होते. त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री बदलवले, तुमच्या जागा बदलवल्या. जे पहिले उभाटा शिवसेनेत होते त्यांना त्यावेळी कर्जमाफी सुचली नाही का? तुम्हाला शक्ती मार्ग, कोणती समृद्धी याच्यानं होणार आहे का? जे शेतकऱ्याजवळ जे भांडवल आहे ते संपलं नाही पाहिजे, तो टिकला पाहिजे. 50% वर शेतकरी आणि शेतकरीवर डिपेंड लोक आहे. 1 कोटीचा जो आकडे मी जाणार नाही, कारण त्याचा लोक जे काही मीडिया असेल किंवा जे आहे त्यांचे कार्य असेच आहे, कुत्सित भावना. अरे माझं म्हणणं आहे की तुम्ही 7-12 कोरा करणार असं म्हटलं होतं ना. मग आता 7-12 कोरा करण्याच्या अगोदर कर्ज वसुलीचा का तुम्ही मुद्दा घेतलेला आहे? यानंतर महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला मी सांगू इच्छितो, तुमचं आपले मत एकत्र करा. प्रत्येक बूथवर 1,000 मत असते. 500 लोक जातात, 500 लोक घरी बसतात. तर 500 लोकांमध्ये 5 पार्ट्यामध्ये विभाजित होतात. हे पार्ट्या सोडा. माझा अखिल भारतीय म्हणजे माझा जर परम किसान नागरिक एकता मंच आहे. आपले 1 मत अमूल्य द्यायचे आणि ₹1 रोज. तर ₹500 आपले स्वयंसहायता बचत गट तयार करणे याकरता 500 करताय. याकरता वेगळी एक आपण मोहीम चालवतो. तुमचा सहभाग. माझं यूट्यूब चॅनल आहे परमराज यूट्यूब चॅनल. तेथे 1 कोटी लोकांनी सबस्क्राईब करावं. प्रत्येक गोष्ट लक्षात आहे. तुमचं मतदान एकत्र करावं. कोणताही पार्टी पक्ष तुम्ही बघितलं असेल ना, आता जे लग्न झालं त्यामध्ये सगळे मी कळले उद्योगपती होते. अरे सगळं तुमचे आणि तुम्ही कार्यकर्ते भांडत बसता, झगडत बसता. माझा हा पक्ष, हा माझा बॉस. काही नाही. कोणीही सरकारी नोकरी देऊ शकत नाही, कोणी नाही. तुमचं सगळं जीवनयापन शेतीवर आहे. आणि शेतकरी एकत्र झाला तर सगळ्या गोष्टी आहे. आणि शेतकऱ्यासोबत तुम्ही एका शेतकऱ्यासोबत 5 लोक म्हणजे 6 लोकांचं एक आहे कुटुंब, असे 6 करोड एकत्र आले तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुम्ही निश्चित करू शकता, आमदार करू शकता. कुठे असं विसंगती करण्याची गरज नाही. एक मुस्त, एक राज्य आणि 1 मत. त्यामुळे आणि महाराष्ट्रात ज्या काही 42 लोकसभा आहे त्याच्यावर लक्ष ठेवून हे करा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि अडथळ्याची शर्यत होतील, कारण जो व्यक्ती बोलतो त्याच्या मागे वेगवेगळे ससेमरे आहे. त्यातून बोलताना बँकेत जा, तुम्हाला नोटीस नाही आली का, तुम्ही अजून कोर्टात गेले नाही का, अशी माहिती काढून ते एजंट लोक आपल्याकडे येतात. आता नाव घेत नाही आहे, नावाच्या मागे लावतात, जसे ससेमिरं लावतात. आणि नंतर एक ट्रॅक असं आहे की तुमच्यावर वेगवेगळे केसेस लावून तुमचा फायनान्शियल तोडून त्यानंतर तुम्हाला तुमचा कुठेतरी तुम्ही शरण घेतली पाहिजे. तुम्ही पक्षीय पार्टी आहे आणि पार्टी तोडून पार्टी करून तुमची मतं जे वेगवेगळ्या पार्टीत जाते ना त्याच्या नाही. तुम्ही नागरिक म्हणून एकत्र या. परम किसान नागरिक मंच गावगाव प्रभारी राहतील.
बूथ मॅनेजमेंट राहतील, सगळं राहील. तुमचा माझा एक आवाज पूर्ण महाराष्ट्र प्रथम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. नमस्ते.